नमस्कार. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन, एक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकली पण तुम्हाला जे इझी मेथड होईल ते पण तुम्हाला मी या ठिकाणी समोर दाखवून देणार आहे. तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण टॉपिकवरती वळूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये सिम्पली आपण डिस्कस करूया की जे तुम्ही ते पाहू शकता सिम्पली ई-के-वाय-सीचं ऑलरेडी सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याची डिटेल्स चालू आहे. तर तुम्ही आतापासून तर तुमची ई-के-वाय-सी केली असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही ई-के-वाय-सीचं तुम्हाला मी हे दाखवून देतो की ई-के-वाय-सी काही जे महाराष्ट्रामधले छोटे मोठे जे गावं आहेत, गावामध्ये आता ई-के-वाय-सी गावामध्ये पण ई-के-वाय-सी सुरू झाली आहे. पण तुम्ही गावामध्ये तुम्हाला वेगळा फॉर्मॅट असू शकतो किंवा गावामध्ये तुम्हाला थोडा इकडे-तिकडे प्रॉब्लेम येऊ शकतो ई-के-वाय-सी करण्याचा, म्हणजे येऊ शकतो किंवा तुम्हाला 2 सिम्पली तुम्ही घरी बसून स्वतः कशी ई-के-वाय-सी करू शकतात हे आपण सिम्पली समोर बघूया. तर हे स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही ह्या चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सतत मराठीमध्ये ह्या चॅनलवरती भेटत राहतात. आणि ह्या व्हिडिओला 1 सेकंदासाठी सुद्धा स्किप नका करू. तर चला आपण पुढे वळूया. शकता आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहोत. तर याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर सिम्पली जे खाली आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मी त्यामध्ये पण टाकून देतो, नाहीतर सिम्पली तुम्ही गुगल क्रोममध्ये किंवा जे तुम्ही ब्राउझर यूज करता त्याच्यामध्ये लाडकी बहीण टाकल्यानंतर पण तुमच्यासमोर असा वेबसाईट येईल. तो तुम्हाला इंटरफेस ह्या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. तर तसं काही तुम्हाला प्रॉब्लेम पुढे येत असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मग पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याची लिंक जी डायरेक्ट आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा तुम्हाला मी ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये पण शेअर करेल, किंवा आपला ह्याच्या खाली मी एक तुम्हाला आपलं जो व्हॉट्सअप चॅनल जे बनवलेलं आहे व्हॉट्सअप चॅनलची पण मी लिंक देईन. सो तुम्ही तिथून पण हे चॅनल आहे ह्याचा तुम्ही प्रॉपर ॲक्सेस करू शकाल, हे वेबसाईट ॲक्सेस करू शकाल. नाहीतर मी त्याचा तुम्हाला इथे साईटला QR कोड देतो. आपल्या जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याचा QR कोड लावून देतो. तर सिम्पली हे QR कोड तुम्ही स्कॅन करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन होऊ शकाल. जे काही मटेरियल आहे, इम्पॉर्टंट अपडेट्स वगैरे राहतात, GR वगैरे राहतात, ते सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तर सिम्पली इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता तर फर्स्टमध्येच तुम्हाला इथं ब्लिंक होत असलेलं समोर दिसतच आहे. तर सिम्पली तुम्हाला न कुठं काय करायचं, सिम्पली ह्या बटनावरती इथं KYC ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपण इथं क्लिक करून घेऊया. तर इथं सिम्पली पाहू शकता तुमच्यासमोर इथं दुसरी एक जी वेबसाईट आहे इथे ओपन झालेली आहे. दुसरा वेब पेज ह्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर तुम्हाला काही ते कन्फ्यूज असलं तर मी सांगतो. इथं सिम्पली तुम्हाला इथे दिलेलंच आहे ई-के-वाय-सी. छोट्या बॉक्समध्ये मी तुम्हाला इथं ई-के-वाय-सी आपल्याला इथं सिम्पली दिलेला आहे. ई-के-वाय-सी करायची आहे म्हणून तर तुम्हाला सिम्पली ती बघू शकता. ह्या ठिकाणी जे तुम्हाला दिलं आहे इथं तुमचा जो आधार क्रमांक आहे, जो आपला आधार क्रमांक असतो, हा सिम्पली आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आणि हा जो कॅप्चर दिसतो तुम्हाला, हा कॅप्चर तुम्हाला ह्या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे, जो की नंबरमध्ये हे तुम्हाला ह्या ठिकाणी सगळं फिल करून घ्यायचं आहे. सिम्पली तुम्हाला इथं आल्यानंतर इथं चेकबॉक्स दिसतो आहे, चेकबॉक्स सिम्पली ह्याच्यावरती तुम्हाला चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे सबमिटचं बटन येईल, तर तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करून घ्यायचं आहे. तर मी ह्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर वगैरे डिटेल्स त्यांची टाकून घेतो, कारण की कुणाची प्रायव्हसी लीक करणं चांगली गोष्ट नाही आहे. तर त्यांची बाकीची डिटेल्स मी टाकून तुम्हाला सिम्पली OTP या ठिकाणीवरती दाखवून देतो. तर तुम्ही सिम्पली इथे पाहू शकता जो आपला रजिस्टर्ड, सो तुम्ही सिम्पली इथे पाहू शकता ह्या ठिकाणी OTP सेंड केलेला आहे, जो की ह्या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे OTP. तर जे तुमचं आधार कार्ड ज्या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचं ज्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर लिंक केला आहे त्याच ठिकाणी त्याच आधार कार्डवर तुम्हाला इथे OTP येऊन जाईल. तर तुम्ही चेकआउट करा की तुमचा आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर आहे आणि तो OTP आहे सिम्पली ह्या ठिकाणी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपण ह्या ठिकाणी OTP आहे तो आला आहे का चेक करूया. काही ठिकाणी वेळ लागू शकतो, काही 10 मिनिट वगैरे
10 मिनिट वगैरे लागतात, काही काही ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो, कारण की ह्याच्यामध्ये खूप खूप जे आपल्या लाडक्या बहिणी आहेत ते अप्लाय केलेले आहे, तर त्यामुळे जो वेबसाईट आहे थोडी स्लोली वगैरे चालते, तर त्यामुळे तुम्हाला थोडी बहुत प्रॉब्लेम येऊ शकते, तर तुम्ही त्याला मॅनेज करून घ्या. नाहीतर हे तर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही पाच सकाळी 5ला तुम्ही लॉग इन करू शकता. सकाळी 5ला लॉग इन केल्यानंतर बी तुम्हाला लवकर लॉग इन होऊ जाईल, किंवा रात्री तुम्ही 12च्या नंतर पण तुम्ही लॉग इन करू शकता. ह्यानंतर पण तुमचं इथे लॉग इन होऊ शकेल. तर सिम्पली आपण इथे पाहूया आपल्याला OTP वगैरे आलेला आहे का, जो की दुसऱ्या फोनमध्ये आपण चेकआउट करून घेऊया. आपला जो दुसरा फोन होता आपण त्याच्यामध्ये चेकआउट केलेला आहे, तर ह्या ठिकाणी OTP आलेला आहे, तो OTP मी ह्या ठिकाणी टाकून घेतो. तर ह्या ठिकाणी OTP आलेला आहे, तर आपण OTP तर टाकून घेतला आहे 621501. तर सिम्पली ह्या ठिकाणी आपल्याला समोर आता जायचं आहे. जो हा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेला आहे सबमिट करा, सिम्पली आपण ह्याच्यावरती क्लिक करूया. तर इथे थोडासा टाईम घेतो, तुम्ही बघू शकता इथे सर्कल गोल गोल फिरत आहे. तर ह्या ठिकाणी बघा काहीतरी डिटेल्स आली आहे, जे की मी तुम्हाला दाखवलं होतं पाठीमागे, तुम्हाला बोललो होतो की येस सिम्पली इथं तुम्ही नोटिफिकेशन दिलेलं आहे की ह्यांचं सर्व्हर जे आहे खूप जास्त बिझी आहे. तर खूप जास्त बिझी असल्यामुळे खूप जास्त ट्रॉफिक आहे, त्यामुळे हा थोडा तुम्हाला वेळ लागू शकतो, थोडा तुम्हाला टायमिंग लागू शकतो. हे सिम्पली ह्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण ट्राय करूया थोड्या वेळानंतर परत एकदा आपण ट्राय करूया, होईल का ते. परत एकदा आपण ट्राय करू, झालं तर खूपच छान होईल. तर आपण तुमच्यासमोर ते प्रॅक्टिकली आपण बघितलेलं की काय इश्यू येत आहे. तर आपण समोर पाहूया की आणखीन थोड्या वेळानंतर आपण ट्राय करूया. आता तुम्ही इथे पण तुम्ही सिम्पली बघू शकता संध्याकाळचे 11:30 वाजलेले आहेत. 11:30 वाजता आपण हे लॉग इन केलेलं आहे, तरी पण त्याची डिटेल्स इथे होत नाही. तर परत आपण ट्राय करूया. मी सिम्पली तुम्हाला त्याच्या पुढूनच दाखवेल की पुढे काय काय होत आहे ते. सो आपण खूप वेळानंतर परत लॉग इन करून पाहिलं आहे. तर OTP मी टाकला होता, तर OTP ह्या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर सिम्पली जे आहे आपल्या ह्या ठिकाणी OTP सक्सेस झाला होता आणि OTP या ठिकाणी पडला होता. आणि सिम्पली आता मी जे पुढचं आहे मी तुम्हाला ते दाखवून देतो. तर पुढे आपल्याला इथे परत KYC करायचं आहे. आपल्या पतीचं नाव किंवा तुमच्या वडिलांचं नाव इथं सिम्पली तुम्ही बघू शकता. पतीचा आधार कार्ड किंवा आपल्या वडिलांचा आधार कार्ड नंबर तुम्हाला सिम्पली इथं जे लाडका बहीण आहे त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पतीचं आधार क्रमांक तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे, कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथे सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. हा कॅप्चर सिम्पली तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे सेमच. त्यानंतर ॲग्री करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर हे सगळी डिटेल्स मी या ठिकाणी परत टाकून घेतो. आता आपण ह्या ठिकाणी ह्यांच्या पतींचा आधार नंबर टाकत आहोत. चालेल. तर सिम्पली तुम्हाला पण सेम करायचं आहे. तर मी आता या ठिकाणी टाकून घेतो. परत त्यांचा जो पतीचा आधार कार्ड आहे, त्यांच्या पतीच्या फोनवर जो त्यांच्या पतीचा आधार कार्ड आहे त्याच्यावरती OTP या ठिकाणी गेलेला आहे. तर त्यांचा जो आधार कार्ड आहे पतींचं, त्यांना त्यांच्या तिथे OTP गेलेला आहे, जो की त्यांची जो आधार कार्ड त्यांनी ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला आहे त्याच्यावरती OTP सिम्पली या ठिकाणी गेलेला आहे. तर थोडा आपण वेट करूया. आणखीन त्यांना गेलेला नाही आहे, थोडा टाईम लागू शकतो. सिम्पली 2 ते जास्तीत जास्त 3 मिनिट एवढे लागतातच. तर तुम्ही पण वेट वगैरे करून घ्या. सिम्पली येऊन जातो OTP, एवढं काही पॅनिक होण्याची गरज नाही आहे. सिम्पली तुम्ही रिलॅक्स राहा. तर आपण इथं वेट करूया. OTP आल्यानंतर सिम्पली टाकून घेऊया. सो आपण खूप वेळापासून ट्राय करतो आहे की आपण खूप वेळापासून ट्राय करत होतो की OTP त्यांना भेटावा, पण आपण 2-3 वेळेस ट्राय केलं तर OTP त्यांचा येत नव्हता. तर आपण जाऊन परत आपण रिटर्न जाऊन परत आपण प्रोसिजर सेम केली. तर फायनली आपल्याला 4-5 वेळेस ट्राय केल्यानंतर आता OTP आलेला आहे. तर तो OTP त्यांच्या त्यांचे जे पिता आहेत, त्यांचा जो नवरा आहे, नवऱ्याचा आपण मोबाईल नंबर टाकला होता
त्यांच्या हजबंडचा, तर तो आपण या ठिकाणी टाकून घेऊया आणि पुढे काय सिच्युएशन येते, काय प्रोसिजर येते ते पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो. सिम्पली मी या ठिकाणी OTP टाकून घेतो. सो सिम्पली आपण इथं OTP टाकला आहे, तर आपण सिम्पली आता सबमिट ह्या बटनावरती क्लिक करूया. तर इथं प्रोसिजर होत आहे, सबमिट पण झालेलं आहे, पण इनव्हॅलिड OTP दाखवत आहे. तर आपण परत एकदा ट्राय करून पाहूया. सो मी खूप वेळापासून इथे ट्राय केलं, बट त्याचा जो डिटेल्स आहे, आपण किती वेळेस आपल्या फॅमिलीमधला जो त्यांचे पती किंवा त्यांचा जे वडील होते त्यांचा आपण आधार क्रमांक टाकला, पण त्या ठिकाणी त्याचं डिटेल्स टाकल्यानंतर OTP येतो, बट OTP इनव्हॅलिड आणि टाईम संपला आहे असं दाखवत आहे सिम्पली. तर आपण खूप कोशिश केली, बट होत नाही आहे. तर सिम्पली आपण जे पुढची डिटेल्स आहेत आपण काही दिवसानंतर मी ट्राय करेल, झालं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. तुम्ही पाहू शकता खूप वेळ झाल्यानंतर आपल्याला OTP आला होता, जो की त्यांच्या पतीच्या फोनवर आला होता. तर तो आपण OTP टाकलेला आहे. टाकल्यानंतर त्यांचं नाव इथे दाखवलेलं आणि सिम्पली इथे तुम्हाला विचारलेलं होतं की तुमची कास्ट जी आपण OBC वगैरे होते ते टाकली आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी ड्युटी आहे का नाही, तर आपण सिम्पली ते नाही केलेलं आहे आणि फक्त एकच महिला तुमच्या फॅमिलीमधून ह्याचा लाभ घेत आहे, तर आपण इथं हो केलेलं आहे. चेकमार्क करून सिम्पली आपण सबमिट बटनावरती इथे क्लिक करूया. तर आपण पुढे बघूया काय दाखवत आहे. सो इथं सिम्पली तुम्ही पाहू शकता आपली KYC कंप्लीट झालेली, यशस्वीने झालेली दाखवली आहे. आपलं यशस्वी झाल्यानंतर आपल्या हिरव्या कलरमध्ये असं दाखवतं की आपली KYC यशस्वीने पार पडली आहे. तर सिम्पली आपली इथे KYC झाली आहे. मी जे आपली प्रोसिजर आहे पूर्ण मी काल रात्री करत होतो, रात्री 1-2 वाजेपर्यंत. पण मी सकाळी, आज तुम्ही इथं समोर तुम्हाला टायमिंग दिसत असेल, तर सकाळी 7:22 हे प्रक्रिया करत नंतर मी सकाळी करायला बसलो होतो. सिम्पली आता आपण केलं तर हे पूर्ण सक्सेस झालेलं आहे. तर सिम्पली तुम्ही पण थोडं ट्राय करा. थोडी आता झाली तर जास्त काही लोड आहे वेबसाईटवर येत असले तर तुम्ही सकाळी पण KYC करू शकता. तर या ठिकाणी फायनली आपली KYC झालेली आहे. तर तुम्हाला मी सिम्पली त्यांचा परत एकदा आधार कार्ड नंबर दाखवतो. मग आपल्याला इथे दाखवेन की त्यांची KYC झाली आहे का नाही ते आपण पाहू. तर इथं पाहू शकता आपण त्यांची डिटेल्स टाकली होती, तर इथे सिम्पली दाखवत आहे तुमची KYC यशस्वीपणे कंप्लीट झालेली आहे. तर फायनली त्यांची KYC ओके झाली आहे. सो तुम्ही पण हे सगळे रूल्स फॉलो करून तुम्ही तुमची KYC करू शकता. सो तुम्ही असं हे फॉलो करून घ्या. कदाचित तुम्हाला पण थोडासा वेळ लागू शकतो, कारण ह्याच्यामध्ये वेबसाईट आहे प्रॉपरली वर्क वगैरे नाही आहे करत. तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ट्राय करा. सकाळचा टायमिंग जो सकाळी 6 ते 8पर्यंत तुम्ही करू शकता. मी पण सकाळी उठल्यानंतरच हे केलं होतं. त्यानंतर हे प्रॉपरली OTP आले आणि सिम्पली सगळं आपलं जे KYC होती ते यशस्वीने इथे ह्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आय होप तुम्ही पण असंच करून घ्या. आय होप हे व्हिडिओ तुम्हाला चांगला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे मराठीमध्ये नवीन व्हिडिओ आपण सतत घेऊन येतो. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.